राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रकृती अस्वस्थामुळे मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल इथं दाखल करण्यात आले। खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्यावर विविध वैद्यकीय तपासण्या सुरू असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांची प्रकृती बारकाईने तपासली जाते। या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात तसेच कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त होतीये। व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राइब करून बाजूस असलेली घंटी दाबायला विसरू नका, डेली अशाच ताज्या अपडेट बघण्यासाठी। दरम्यान त्यांच्या प्रकृतीमुळे बारामती दौरा रद्द करण्यात आलाय। हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता, कारण स्थानिक पातळीवरील काही कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती अपेक्षित होती। मात्र आरोग्याला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आलाय। याबाबत माहिती देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला। त्यांनी सांगितले की शरद पवार यांना नियमित तपासणी आणि काही आवश्यक वैद्यकीय चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। सध्या डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत। विविध चाचण्या सुरू आहेत आणि त्यांचे अहवाल आल्यानंतरच पुढील माहिती देणं शक्य होईल असंही त्या म्हणाल्या। सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्ते आणि जनतेला कोणतीही अफवा पसरवू नये असं आवाहनही केले। पवार साहेबांची प्रकृती स्थिर आहे, केवळ खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, त्यामुळे कुणीही घाबरण्याचं कारण नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। शरद पवार यांच्या आरोग्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून अधूनमधून चर्चा होतीये। मागील महिन्यातही त्यांना प्रकृती अस्वस्थामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। त्यावेळी काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला। त्यानंतर त्यांची पुन्हा आपल्या राजकीय आणि सामाजिक कामकाजाला सुरुवात केली होती। मात्र आता पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानं कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। शरद पवार हे भारतीय राजकारणातील एक प्रभावी आणि अनुभवी नेतृत्व मानलं जाते। त्यांनी अनेक दशकांपासून महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। कृषी, सहकार, उद्योग आणि राष्ट्रीय राजकारणात त्यांचं मोठं योगदान आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी NCP पक्षानं राज्यात मजबूत स्थान निर्माण केले। त्यांच्या आरोग्याची बातमी समोर आल्यानंतर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झालाय। विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत। अनेकांनी त्यांच्या दीर्घायुष्याची कामना व्यक्त केली आहे। वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते वयोमानानुसार जागतिक नियमित तपासण्या करणं अत्यंत आवश्यक असते। विशेषतः 80 वर्षांहून अधिक वय असलेल्या व्यक्तींनी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं। शरद पवार यांचं वय आणि त्यांच्या सततच्या व्यस्त दिनचर्येचा विचार करता डॉक्टरांनी खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। सध्या त्यांच्या हृदय, रक्तदाब, शुगर आणि इतर महत्त्वाच्या चाचण्या केल्या जात आहेत। तसेच काही स्कॅनिंग आणि तपासण्यांद्वारे त्यांच्या एकूण आरोग्याची स्थिती तपासली जाते। या सर्व अहवालानंतरच डॉक्टर पुढील उपचार किंवा डिस्चार्ज बाबत निर्णय घेण्यात येणार आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते शरद पवार यांची तब्येत ही केवळ वैयक्तिक बाब नसून राज्याच्या राजकारणासाठीही महत्त्वाची आहे, कारण ते अजूनही राजकारणात सक्रिय आहेत आणि अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग असतो। त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत कोणती बातमी समोर आली की त्यांचे राजकीय परिणामही दिसून येतात। दरम्यान बारामतीतील कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी मंदिरामध्ये प्रार्थना सुरू केल्याची माहिती आहे। काही ठिकाणी सामूहिक प्रार्थनाही आयोजित करण्यात आल्या। पवार साहेब लवकरात लवकर बरे व्हावेत आणि आपल्या पुन्हा कामात सक्रिय व्हावेत अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। शरद पवार यांची काम करण्याची ऊर्जा आणि जिद्द याबद्दल नेहमीच चर्चा होत असते। वयाच्या या टप्प्यावरही ते सतत दौरे, बैठका आणि कार्यक्रमांमध्ये व्यस्त असतात। त्यामुळे त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। सुप्रिया सुळे यांनीही याबाबत सांगितलंय की त्यांची दिनचर्या खूप व्यस्त असते, त्यामुळे डॉक्टरांनी काही काळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय। आम्हीही त्यांना आराम करण्यास सांगत आहोत। आगामी काही दिवसात त्यांच्या चाचण्यांचे अहवाल येण्याची शक्यता आहे। त्यानंतरच त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत आणि स्पष्ट माहिती समोर येईल। तोपर्यंत सर्वांनी संयम ठेवावा असं आवाहन त्यांच्या कुटुंबियांनी आणि पक्षाच्या नेत्यांनी केलंय। एकूणच शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची दिलासादायक माहिती समोर येत असली तरी त्यांच्या आरोग्याबाबत सतर्कता बाळगणं गरजेचं आहे। राज्यातील लाखो कार्यकर्ते आणि नागरिक त्यांच्या लवकर बरे होण्याची